नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार, आयबीसी इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर. गेल्या 12 वर्षापासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध पद्धतीने स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्याचं काम करत आहोत. यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा जसं की IBPS, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स, रेल्वेज अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रोव्हाइड करत असतो. त्यापैकी एक एक्झाम महाजेनकोने काही दिवसापूर्वी आपल्या लोकमत न्यूज पेपरमध्ये एक शॉर्ट नोटिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे टेक्निशियन 3 ह्या पदासाठी. टेक्निशियन 3 पदामध्ये ITI पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. ही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असू शकते आणि ह्या संधीचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. आणि हा फायदा घेण्यासाठी त्यांना कुठला अभ्यासक्रम करावा लागणार आहे, कुठल्या परीक्षांमध्ये जावं लागणार आहे, हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमधनं बघणार आहे. तर सगळ्यात पहिले जे शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं त्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच, त्याबद्दल मी फारसं बोलत नाही. ते शॉर्ट नोटिफिकेशन प्रत्येकाने बघितलेलं असेलच. नसेल तर हे इथे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे. त्या व्यतिरिक्त महाजेनको मध्ये तंत्रज्ञ श्रेणी 3 या पदासाठी जी रिक्रुटमेंट करण्यात येणार आहे ती 800 पदांची रिक्रुटमेंट असणार आहे. त्यासाठी जे अर्जदार असणार आहेत त्यांचा ITI असणं फार गरजेचं आहे. त्यात तुमचं किमान वय 18 वर्ष आणि जे जास्तीत जास्त वय असायला पाहिजे ते 38 वर्ष हे असणार आहे. जी परीक्षा होणार आहे तिची प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारले जाणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शनवर टिक करायचंय. कम्प्युटराइज टोटल ही एक्झाम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती बघायला मिळणार आहे तुमच्या mahajenko.in या वेबसाईटवर. 26 तारखेला ही डिटेल जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. तुम्ही तिथे एकदा व्हिजिट करून ती व्यवस्थित वाचावी. तुम्ही कोणत्या ट्रेडमध्ये बसत आहात, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे की नाही, अभ्यासक्रम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींबद्दलची डिटेल माहिती तिथे मिळणार आहे. नाहीतर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याबद्दलचा एक पूर्णपणे एक व्हिडिओ आम्ही तिथे देणार आहोतच. यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय काय करायचा आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले जी एक्झाम घेतली जाणार आहे त्यामध्ये 2 विषय असणार आहेत, त्याचे 3 भाग केलेले असणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला गणित असणार आहे, दुसरा बुद्धिमत्ता चाचणी, त्यामध्ये आकृत्यांवरचे प्रश्न हा एक वेगळा भाग असणार आहे. अशा पद्धतीने 3 भागांमध्ये ही एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये जे मॅथमॅटिक्स आहे म्हणजे जे गणित आहे त्या गणितामध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत एकदा व्यवस्थित बघा. यामध्ये संख्या प्रणाली म्हणजे नंबर सिस्टीम, पूर्णांक, अपूर्णांक, इंटिजर फ्रॅक्शन्स, संख्या श्रेणी, LCM, HCF, शेकडेवारी, टक्केवारी याच्यात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. या व्यतिरिक्त जे आपण 10वी पर्यंत बघितलेले टॉपिक्स आहेत ज्यामध्ये सरासरी येतं, त्या व्यतिरिक्त रेशो प्रपोर्शन म्हणजे अनुपात आणि प्रमाण येतं, व्यावहारिक प्रश्न असणार आहेत, साधे आणि चक्रवाढ व्याज याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला नफा तोटा बघायला मिळेल, काम, वेळ, कामाच्या प्रमाणात वेळ मोजणे यातले हे प्रश्नांचे स्वरूप असणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूनच व्यवस्थित ते बघू शकता आणि त्यानुसार तुमचा अभ्यासक्रम चालू करू शकता. त्या व्यतिरिक्त काम वेळ झालं, गती वेळ असणार आहे. त्या व्यतिरिक्त अंतर मोजण्याचे समीकरणे, इक्वेशन्स झालं. त्या व्यतिरिक्त रेखीय समीकरण झालं, द्विघात समीकरणे म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आपण त्याला म्हणतो, हे क्वाड्रेटिक इक्वेशन्स तिथे असणार आहेत. त्या व्यतिरिक्त त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक सिलेबस मध्ये मेन्शन केला जातो पण हा विचारला जात नाही, त्यामुळे याच्याबद्दल काळजी करू नका. त्यामुळे हे मॅथ्स मध्ये तुम्हाला एवढे सगळे टॉपिक्स बघायचे आहेत. एकदा सविस्तर या गोष्टींची नोंद घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यासाला चालू करता येईल. त्या व्यतिरिक्त तर्कशक्तीमध्ये तुम्हाला बघा इथे काय काय बघायला मिळणार आहे. अक्षर संख्या श्रेणी म्हणजे अल्फाबेट, नंबर सिरीज यावरचे काही प्रश्न विचारले जाणार आहेत. दिलेल्या क्रमातील पुढील किंवा मागील संख्या अक्षर ओळखणे याला कोडिंग डिकोडिंग आपण म्हणतो, हे कोडिंग डिकोडिंग तिथे बघायला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त रक्तसंबंध झालं, ऑड वन आउट झालं, दिशा वस्ती झालं म्हणजे काय तुम्हाला डायरेक्शन सेन्स, दिशा ओळखून त्यात मार्ग शोधणं हे त्यातले प्रकार असतात. त्या व्यतिरिक्त बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट झालं. त्या व्यतिरिक्त घड्याळ आणि कॅलेंडर, क्लॉक अँड कॅलेंडर आपण त्याला म्हणतो, ते असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आकृती संबंधित वेगवेगळे प्रश्न विचारले जाणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला निष्कर्ष काढणे म्हणजे 2 आकृत्या दिलेल्या असणार आहेत, तिसरी आकृती काय असणार आहे याच्याबद्दलचे काही प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर हा जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे हा मुळातच खूप सोपा असणार आहे, कारण की त्याचा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे त्यांनी ठेवलेलं आहे ते असणार आहे ITI. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप सुद्धा ITI बेसिसच्या विद्यार्थ्यांना सोडवता येईल अशाच स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे परीक्षा ही खूप अवघड नसणार आहे. IBPS ची बँकिंग एक्झाम जशी असते त्याप्रमाणे खूप एक्झाम्पल्स जे असतील ते तुमचे वास्ट किंवा मोठे नसणार आहेत. तुम्हाला छोट्या स्वरूपातले प्रश्न विचारले जातील.
अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या 3 विषयांचा अभ्यास, ज्यामध्ये गणित आहे, रिझनिंग मध्ये नॉर्मल तुमचं व्हर्बल रिझनिंग असतं आणि दुसरं असतं नॉन व्हर्बल रिझनिंग, ह्या 3 विषयांचा जर पुरेपूर अभ्यास केला, योग्य मार्गदर्शन घेतलं, योग्य लोकांकडनं तुम्ही ह्या गोष्टी शिकलात, तर नक्कीच येती एक्झाम ही तुम्ही क्रॅक करणार आहात. आणि यासाठी IBPS थ्रू ही जी एक्झाम घेतली जाणार आहे, यासाठी जे लोक तुम्हाला शिकवतात ते IBPS मधले तज्ज्ञ लोक असणं फार गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला IBC इन्स्टिट्यूटची नक्की मदत होईल. सो आपण IBC इन्स्टिट्यूट मार्फत एक स्वतंत्र बॅच चालवणार आहोत. त्यामध्ये 25 मुलांची एक लिमिटेड कॅपॅसिटी असणार आहे. अशा 1 किंवा 2 बॅचेस आपण बनवणार आहोत. संध्याकाळच्या वेळी एक बॅच असणार आहे आणि एक सकाळी अर्ली मॉर्निंग एक बॅच असणार आहे. अशा 2 बॅचेस मध्ये आपण हा सिलेबस चालवणार आहोत. यामध्ये तुम्हाला या 2 विषयांबद्दल सखोल नॉलेज दिलं जाणार आहे. आमचे एक्सपिरियन्स फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहेत, तुम्हाला मदत करणार आहेत, तुमच्याकडनं प्रॅक्टिस पेपर सोडवून घेणार आहेत. तुम्हाला विविध प्रश्नांची तुम्हाला तिथे माहिती दिली जाणार आहे. मराठीमध्ये हा टोटल सिलेबस असणार आहे, त्यामुळे क्वेश्चन सुद्धा मराठीत असतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आम्ही मराठीतच देणार आहे. सो जे लोक इंटरेस्टेड असतील, 26 तारखेला डिटेल याची ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे. ह्या डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट नंतर आपण 26 किंवा 27 तारखेला लगेचच ती बॅच चालू करणार आहोत. जेही लोक इंटरेस्टेड असतील, लवकरात लवकर IBC इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, तुमचं रजिस्ट्रेशन करा. तुमची नाव नोंदणी चालू झालेली आहे. एक बॅच पूर्ण भरण्यासारखी आहे, सो पूर्ण ती बॅच झालेली आहे. दुसऱ्या बॅच साठी ऍडमिशन आहे, सो 2च स्लॉट असल्यामुळे इथे लिमिटेड ऍडमिशन असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर इन्स्टिट्यूटला व्हिजिट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी वाटचाल चालू करू शकता. धन्यवाद.